गुंतलेले आहे. साहेब संसारापासून किंवाच वेगळे झालेले होते. ते सकाळी उठायचे आणि पुढे देवघरापुढे जाऊन बसायचे. 1 तास पूजा करायची. तिथून उठायचे कुटियामध्ये जाऊन वेगळे झाले होते ते संसारात. त्यांना मी ओळखलं होतं. जाणे जीवीचे सकळ नारायण. आपण त्यासाठी घेतला गेला. संसारी माणसं फार चांगली असतात. ब्रह्मचार्यापेक्षा पवित्र असतात काही संसारी माणसं. त्यातलं साहेबांचं शरीर होतं. कुणाची मंगलाष्टक सांगतोय मी. वैदेहीच्या लग्नातली मंगलाष्टक सांगतोय मी. कुणाच्या? वैदेही. कोण? जनकाच्या द्वारातून लग्न हे आपल्या कन्येचं लग्न होतं. वैदेही नाव आहे त्याचं पहिलं. नंतर तिथं जानकी झालं आणि नंतर ती कोण झाली? सीता झाली. तिच्या लग्नात मंगलाष्टक संपले आणि मंगलाष्टक संपताक्षणी जी पाटावरून उतरली तिने जनकाच्या पायावर मस्तक ठेवले. कुणाच्या? पहिला नमस्कार केला तो बापाच्या पायावर तिने मस्तक ठेवलं. नुसतं सीतेत जानकीने मस्तक नाही ठेवलं. श्रीराम प्रभूने सुद्धा जे मस्तक ठेवलं ते जनकाच्या पायावर. लग्नामध्ये सासऱ्याच्या पायावर मस्तक जर आता कोणी ठेवलं तर तो म्हणजे हा बिघडला. त्याला काहीतरी आशा दिसते, काहीतरी ईश्वरची. श्रीराम परब्रह्म होतं. श्रीराम प्रभू मला संसारी शरीर किती पवित्र असतात हे सांगायचंय. श्रीराम प्रभू परब्रह्म होतं. सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म. 7वा भागोल सत्याचा 7वा भागोल सत्याचा. राम मनते दशरथाचा. राम मनते दशरथाचा. रावण बधोणी दशमुखाचा जानकीशी आणिले. रावण बधोणी दशमुखाचा जानकीशी आणिले. रामप्रभूने जनकराजाच्या पायावर मस्तक ठेवलं. फार मोठं तप होतं. गीतेमध्ये भगवान सांगतात कर्मण्यैव संसिद्धी मास्थिता जनकादया. भगवान अर्जुनाला सांगता अर्जुना तुला जर कर्म करायचं असेल तर जनकराजासारखं कर. माझ्यासारखं नाही. जनकराजासारखं कर. देख पा जनकादिक. किती पत्न्या होत्या जनकराजाला? सर जनकराजाला किती पत्न्या होत्या? 700 पत्न्या होत्या. विदेही नाव पडलं त्याला. काय 700 पत्न्या असलेलं शरीर विदेही जनक. सहज आहे का? पायावर मस्तक ठेवलं श्रीराम प्रभू जनकाच्या. का? ओळखलं होतं ते शरीर किती तपाचं आहे. ज्यावेळी श्रीराम प्रभूने पायावर मस्तक ठेवलं जाणत होते जनक हा सत्व अवतार आहे, हा परब्रह्म आहे. आणि तो जर पायावर मस्तक ठेवतो. जनक राजाने दोन्ही हात मस्तकावर ठेवले श्रीराम प्रभूच्या. आणि आयुष्यामध्ये जेवढं तप केलं होतं, जेवढं पुण्य मिळालं होतं, जेवढं दान केलं होतं ते सर्व पुण्य रामाच्या मस्तकावर ठेवलं. म्हणून रावण मेला. नाही तर रावण मेला नसता रामाच्या. रावणामध्ये रामापेक्षा 10,000 कोण पुण्य. हे पुण्य महत्वाचं आहे. आणि त्याचं चिंतन प्रथम कोण Oh
75 ला गेलो. माझ्या अगोदर 2 वर्ष होते. माझ्या अगोदर मी आळंदीला गेलो त्यावेळेस ते चांगले वाजायला लागले. अजून माझा होता. मी वाजवायला सोडून 35 वर्ष झाली. शिकलो बरोबर आम्ही, पण मी सोडून 35 वर्ष वाजवणं सोडून दिलं. 6000 रुपये आहे कुटुंबाचे माझ्याकडे, पण सोडून दिलं. ते अजून वाजवतात. मी त्यांना त्या दिवशी बोललो पेपला साखी तर ती बंद करा मला होता वाजवून. हे शरीर कुठपर्यंत याला घासायचं. 45 वर्ष झाले वाजवले, जास्त झाले. हो 45 वर्ष 50 वर्ष वाजवण्याची सहज नाही ना. कोण पुण्य कोणासाठी, पुण्य कोण, पुण्य काय आहे, पुण्य कुणासाठी आहे हा विषय माझा. जी गाठ बांधायची, गाठ कुणासाठी बांधायची. बाया पत्राला काहीतरी बांधून नेतात, कुणासाठी नेतात. लहान लहान मुलं पुन्हा जाण्याची त्यांना न्यावं लागत नाही, पण ते आल्यानंतर पळत येतात. त्यांना पैसे नको असतात, त्यांना काय हवं असतं, खायला हवं असतं. हो गाठ कोणासाठी आहे याचं चिंतन केलं. तसं आपल्याकडे जी पुण्यसंपत्ती आहे, पुढती या ग्रंथ पुण्यसंपत्ती सर्व सुखी सर्वे भवन्तु सुखिना. पुण्य जे मिळवायचंय ते कुणासाठी मिळवायचं याचं चिंतन करा. आपल्यासाठी या देहाला कारण कोण आहे, आपल्या याचं चिंतन केलं पाहिजे. आलाशी कोठमेया राशी कवणे ठाया घरदारणारी कोणी अवघी लटकेच माया. सावध होई बाबा काल लागला कोण आहे आपलं कोण आहे याचं चिंतन करत. आपण कधीच चिंतन करत नाही आपलं कोण आहे. दुसऱ्याच्याच मागे येतात, जे आहे ते बदलत राहतात. आहे ते वर्म वेगळेची कासया सांडीशी ग्रस्त सर्व. कासया सांडीशी कुळीचे वर्म आहे ते वर्म वेगळेची. कशासाठी संन्यास घेतोय, नाही का संन्यास घेण्याची. आहे तो धर्म सांभाळणार, तू काय होईल. संन्यास घेऊन व्याप कमी झाला का वाढला. महाराष्ट्रात नाही सांगत, उत्तरेकडे सांगतो. उत्तरेकडे एका संन्याशाकडे 1.5 अब्ज डॉलर्स आहेत. डॉलर्स मध्ये म्हणजे एक राज्य, एक संन्याशी आयुष्यभर सांभाळू शकेल. एक राज्य, एवढी संपत्ती एका संन्याशाकडे. आहे ते धर्म वेगळीची. कोण पुण्य साधना. संन्याशी तो त्याग संकल्पाचा. संकल्पच नसावा संन्यासाकडे. संकल्प जर एखादा केला संन्यासी तर पण नाही होत. हे करायचं आपल्याला, हे करायचं हा जर संकल्प संन्यासाकडे आला तर संन्यास पण नसतं झालं. सर्व संकल्प वेगवेगळे संन्यासाकडे आता होता. म्हणून धन्योग्रस्ता त्याची नाही. कोण पुण्य. पहिली गोष्ट माझं पुण्य कोण आहे याचं चिंतन केलं तुकोबरायांनी. आपण कोण आहोत, कुणाच्या पुण्याने आपण आहोत. आपण जो परमार्थ करतोय ते कोणाचं पुण्य आहे. तुम्ही चेतनामध्ये जर तुम्हाला आवड असेल, तुम्ही मंदिरामध्ये दर्शनाला जातात तसे तर हे तुमचं पुण्य नाहीये. याच्या पाठीमागे कुणीतरी आहे ते कुणाचं याचं चिंतन करा. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुर्यता दातृत्व वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यवता. आपण मंदिरामध्ये जातोय हे कुणाच्या पुण्याने जातो. त्याच्यासाठी मस्तक ठेवा मंदिरात, स्वतःसाठी मस्तक ठेवू नका. पूर्ण समर्पित व्हा मंदिरामध्ये, देवामध्ये पूर्ण समर्पित व्हा. कोणी आपल्याला पाणी
ती या हाताच्या विरोधात नाहीये, गरज आहे त्या हाताची, आपलं आहे ते हात, पुण्य त्या हातासाठी नाही. असं पाणी घालणं म्हणजे ते पत्नीसाठी पुण्य देणं, कुणासाठी? समोर बसले त्यांच्या विरोधात नाहीये मी, त्यांच्यासाठी करायचं आहे, अवश्य करायचं आहे. त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी पत्यादेव पतिव्रता, आपल्या पतीचं पतन न होणे ही जबाबदारी पत्नीची आहे, आणि आपल्या पत्नीचा उद्धार करणे ही जबाबदारी पत्नीची आहे. आणि पती एकमेकाचा पत्नीची जबाबदारी वेगळी, पत्नीची वेगळी. तुम्ही असं नाही करा आणि आईवडिलांसाठी पुण्य समर्पित करा, असं नका करू. हाताला हात लावा, हे ब्रह्माने वाटवं केलं असं नाही विचारलं. मला एक कुठल्याही पुराणामध्ये तर कुठल्याही पुराण शोधा आणि हाताला हात लावून पूजा सांगितली असेल तर मला दाखवा. मी सोडून देईल कीर्तन, बंद करेल कीर्तन. पूजा करत असताना दोघांनी, हाताला हात नाही, दोघांनी पूजा सांगितली आहे. आरतीला दोघांनी हात लावायचा आहे, हाताला हात नाही लावायचा. हे चुकीचं करताय तुम्ही. तस्मात शास्त्र प्रमाणांते प्रत्यवाया हे शास्त्र चालवता. पूजा करत असताना आम्ही ज्यावेळी पूजा करायला बसतो हाताला हात नाही लावत कधीतरी. ते स्वतः ताट हातात घेतात. पहिली गोष्ट ते माझ्या हातात देतच नाही, ते म्हणतात तुम्ही आरतीचं ताट स्त्रियांच्या हातात. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी एक प्रमाण सांगितलं मला, पंचप्राणारत्या घेऊन देव पुरुष येते, देवस्त्रिया येते. आरतीचं ताट स्त्रियांच्या हातात असावं शास्त्र सांगतंय, पुरुषाच्या नाही. तर तुम्हाला पुरुषाला हात लावायचा तर तुमच्या हाताला हात लावायला लावा, बरं का पुष्पा? असा भाग आहे तो. पुण्य कुणासाठी करायचंय? कोण पुण्य? कुणी पुण्य केलं आपल्यासाठी, त्याच्यासाठी. पिंडदान कुणाला द्यायचंय? हे शरीर ज्याने दान दिलंय त्याला. काय तुकोबारांचं चिंतन आहे? कोणाचे आहे तुकोबार आहे? तुकोबारांची पहिली गोष्ट मी कुणाचा आहे याचं चिंतन. कोण पुण्य कुणाचे होते तुकोबार? तुकोबारांच्या वडिलांचं नाव सांगा सर. मी आईचं नाव नाही विचारलं, वडिलांचं नाव विचारलं. आता मी जर नाही म्हणतो तर तुम्ही कसं त्याच्यात? आता मी इतिहास सांगतोय आणि मग तुम्ही मला सांगा तुकोबार आहे कोणाची. आता सांगतोय काय पवित्र शरीर होतं, बोला बाबा. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, माझ्या वडिलांची मिराशी गादी. माझ्या वडिलांची मिराशी गाद. कोण आहे वडील? वडील शब्द इथे मर्यादित नाहीये. वडील या शब्दामध्ये पहिला भाग येतोय तो प्रल्हादाचा. तिथून परंपरा सुरू आहे तुकोबारांची. कृतयुगामध्ये प्रल्हाद होते तुकोबार आहे. त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कलियुगामध्ये वेगवेगळी रूप तुकोबारांची आहे. रामावतारामध्ये अंगद होते तुकोबार आहे. कृष्ण अवतारामध्ये तुकोबार होते. आणि कलियुगामध्ये नामदेव महाराजांच्या रूपाने आणि तुकोबारांच्या रूपाने दोन जन्म झाले तुकोबारांचे. त्यांचे प्रत्येक अवताराबरोबर तुकोबार आतापर्यंत किती वेळा आले? किती वेळा आले? अजून किती वेळा येणार आहे? किती वेळा आले हे हा प्रश्न मागे ठेवतो, पेंडिंगला ठेवतो. तुकोबार अजून किती वेळा येणार आहे? अजून एक वेळा येणार आहे. किती वेळा?
होता कलंकीचा तो कलंकीचा अवतार होणार आहे आणि कलंकी बरोबर असतो तो बरा आहे. तुका त्यांचे चिंतन केलं कोण आहे, कुणापासून माझा जन्म आहे, किती पवित्र शरीर आहे माझं. किती पवित्र होतो. ज्या रस्त्याने पोहरायला जात होते कंडाळ्या डोंगरावर, डोंगराच्या डोंगरावर, डोंगरावर त्या रस्त्याची माती सुद्धा कुणाशी आहे तो पोहरा सांगतो ऐका. बोलो बाबांचे नाही म्हणतो, आता ऐका का नाही म्हणतो. 12 वर्ष झाले कणकाई आणि बोलोबाबांचं लग्न होऊन 12 वर्ष झाले पुत्र संतान नाहीये. 12 वर्ष पुत्र संतान नाहीये. चिंतन करताय बोलोबा बाबा, रात्रंदिवस वारी करतो, रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन करतोय. पुत्र संतती नाही. होतोय ना क्षमे राज्यम सर्वं दुःख आहे कल्पते. इथेच जात होते वारीला. तो प्रत्येक वेळी कणकाई म्हणत होती येऊ द्या ना मला, जायचं होतं तिला पंढरपूरला एकदा देवाकडे. का उदरात काहीच नव्हतं. 12 वर्ष झाले लग्नाला, उदरात काहीच नाहीये. एकदा आषाढी वारी आली आणि बोलोबाबा निघाले आणि पत्नीकडे गेली कंटाईकडे. तो बरं का डोळ्यातून बरा वाद होत्या. रडत होती तिथं. दयाने काय का राहतेस, काय झालं, काही सांगत तुम्हाला जर काही साध्य करत असेल तर फक्त रडत जा आणि बोलू नका काही. आपोआप काम होतं. तुम्ही काय करता, खूप बोलतात फक्त रडा आणि शांत राहा, आपोआप काम होईल तुमचं. आणि त्याला सूत्र माहिती होतं की फक्त रडत होते, काय सांगत होती. अरे सांगा काय हवं तुला. तेव्हा वचन देतो मी तुला, तू जे मागशील ते देईल. याच्यासाठी शांत शांत डायरेक्ट एकदा अटॅक करू नका. तुला माहिती आता शब्द दिला वचनापुढे अधमजा. वचन अधम माणसं टाळतात. म्हणजे एकच सांगितलं पंढरपूरला येतं. किती वाटत होती तिला पंढरपूरला बोलून बाबांना ना कणकाईला बरोबर नेण्याची काय वाटत होती, भीती वाटत होती. कारण त्यांचा नियम होता देवाकडे जायचं ते फक्त दर्शनासाठी. ही फक्त दर्शन नाही करणार, ही काहीतरी गोंधळ भीती होत्या. नेतो तुला, शब्द दिला मी तुला नेतो, पण वचन दे. लगेच वचन दिलं तिने. कशाचं तेही विचार नाही केला. हे आपल्या स्त्रियांकडे पहा. दिलं वचन, सांगा कशाचं वचन हवं. वचन देऊन म्हणते आणि मग म्हणते सांगा कशाचं वचन हवं. तू देवाकडे काहीच मागणार नाही. काय करायचं तू देवाकडे, तू काहीच मागणार नाही. तुमची शपथ काहीच मागणार नाही. काय पाहिजे लक्षात आता जास्तच नाही. जी भीती होती आतापर्यंत नेत नव्हते, या सत्य नेत नव्हते. तुळोबाबा गेले पंढरपूरला, कंटाईवर ताई गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, पुण्यलिंगाचं दर्शन केलं आणि बारीक म्हटलं. गरुड खंबापासून पुढे गेले. दोनच पंढरपूरचं दर्शन होणार. पुढे होते पुढे बाबा, पण कंटाळी चिंतन करत नव्हती. कंटाळी रडत होती. काय करत होती, तिच्या डोळ्यातून जसं ती बारीक लागली तशा तिच्या डोळ्यातून धारा वाहत होते. ते दुःख होतं. कशाचं, 12 वर्ष झाले होते. काय करावे लागते, स्त्रियांनी ओट्या कुठपर्यंत भरायच्या, ओट्या कुठपर्यंत भरायच्या. 7 वर्षाच्या बाया स्टेजवर ओट्या भरायला बसल्या. किती काही गरज आहे का त्याची. ऑपरेशन झालेलं, ऑपरेशन झालेल्या बाया ओट्या भरायला बसला आणि त्या खोबऱ्याच्या वाटेसाठी त्या पिसासाठी का बोंबा मारतात, काही जागा खराब करतात. जोपर्यंत बाळाची गरज आहे तोपर्यंत पोटी भरा, नंतर नका भरू. खराब होईल जागा, फार महत्वाची जागा आहे बाळासाठी. डोळ्यातून सुरुवात आहे कंटाळीची. परमात्मा विचार करतोय माझ्याकडे आलेले शरीर, प्रत्येक शरीर अतिशय बारीने थकतंय. पायी चाललेलं शरीर असतं, 3-3 दिवस बारीमध्ये उभं शरीर असतं, पण मला पाहता क्षणी प्रत्येक शरीर असतं. प्रसन्न होतं.
पण एकच शरीर आहे माझ्या समोर आता की ते रडतंय मला पाहून. ते मला पाहतच नाही, ते रडतच फक्त. म्हणजे निश्चित काहीतरी दुःख असेल या शरीराला बाहेर. जाणे जीवीचे सगळं नारायण दयाळ मायाळ जाणे कळव शरणांगता लळारा कोणे. बोलो बाबाने पायावर मस्तक ठेवलं आणि लगेच बाजूला निघाले. गरुड खांबाकडे गेले. टंकाईने पायावर मस्तक ठेवलं, बाजूलाच नाही. डोळ्यातून धारा वाहत होत्या. किती पाणी वाहत होतं. दोन्ही पाय पूर्ण ओले झाले, दोन्ही पाय भिजले. परमात्मा विचार करतोय 28 शुकापासून पंचामृत स्नान, दधी स्नान, मधु स्नान, शर्करा स्नान. काय मजा आहे महापूजेची. डोळ्याच्या पाण्याचं पहिलं स्नान आहे माझ्या पायावर. डोळ्याला पाणी लावा ते फार वेळा पाहिलं, पण डोळ्याचं पाणी पायाला. सर एकदा मी एक पूजा बघितली. ब्राह्मणाने सांगितलं डोळ्याला पाणी लावा. त्या माणसाने ताब्यात बोट पुरवलं आणि ब्राह्मणाच्या डोळ्याला लावलं. हे मी खरं सांगतोय, हे मी खरं सांगतोय. काय पूजेमध्ये तयार आहे माणसं सध्या, बरं का, तयारीच आहे पूजेमध्ये माणसं. परमात्मा विचार करतोय. पूर्ण पाय ओले झाले. मुहूर्त होती ती. विज्ञानेन ठाम शून्यातील अतिगुणाती. त्या वाणीतून शब्द निघाला मूर्तीच्या. काय हवं तुला? का भयानक रडते? सांग काय हवं? शपथ घेतली होती कुणाची? पतीची शपथ घेतली होती. नाही मागू शकत नाही. शपथ घेतलेली होती, नाही मागू शकत. प्रत्यक्ष परमात्मा बोलतोय तरी ती काहीच नाही. ती उलट रागाने उठली, वैतागाने उठली. काही नको मला. जसं लहान मुलाला एकदा हात केला का आपण देत नाही आणि नंतर ते गोष्ट नंतर आपण देतो, ते म्हणतं फेकून द्या. विठाला 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 विठाला. समीर तिचा फाटला. काही घाबरायचं काम नाही. माझा हार मी साहेबांना घातला. पहिलाही हार होता फोटोला. माझा घेऊ नका कोणा दुसरा. सांगितलं ना मला माहिती आहे ना. बघा दुसरा हार घेऊ नका. साहेबांचा कार्यक्रम आहे. काही नाही पाहिजे मला देवा. देवाच्या लक्षात आलं अरे शब्द तुटला माझा. हे वचनबद्ध आहे. आचारसंहितेमध्ये आहे. कशात आहे? तू पक्षाच्या गाडीत आहे सध्या. ती मतदानाच्या वेळेस तो भाग आपण बघू, पण आता ती पक्षाच्या गाडीत आहे. त्यामुळे तेच बोलावलं पाहिजे. परमात्म्याने शब्द बदलला. परमात्म्याने शब्द बदलला. लक्षात आलं माझा शब्द चुकला. काय हवं तुला? कारण ती वचनबद्ध आहे. परमात्म्याने शब्द बदलवला तेव्हापासून शब्द बदलवण्याची परंपरा सुरू झाली. बघा हे शब्द जे बदललं त्याला कारण देव आहे, आपण नाही. देवाने शब्द बदलला आणि विचारलंय काय नाही तुला? काय म्हटलं? काय नाही. आता मागण्याचा संबंध आहे का काही? काय नाही तुला? तिने लगेच सांगितलंय माझी ओटी मोकळी आहे. मागण्याचा संबंध नाही, फक्त काय नाही ते सांगायचं. ऐका कोणाची ऐकून उभा आहे. बाप कोण आहे हे सांगायचं आहे मला तुम्हाला. आता ऐका कोण बाप आहे मला सांगतोय. ओटी मोकळी आहे त्या दृष्टीतून तेज गेलं उटीत. विज्ञानेन ठाण शून्याती वीचा केला खोबा. परमात्म्याच्या दृष्टीतलं तेज कणकाईच्या ओटीत गेलं. त्याच ठिकाणी गरबा राहिला. लक्षात आलं कणकाईच्या माझ्या उदाहरण काय हे बघा प्रमाण सांगितलंय. बोले हे स्वतः सांगतात. पांडुरंगी सत्य केला अनुक्रम. निरसोनी संदेह देह बुद्धी जीव शिवाशीन रचिली आनंदे. कणकाईच्या लक्षात आलं माझी ओटी भरली नाही. कोणी भरली होती?
कुठे कुणी भरावे त्यालाही शास्त्र आहे. पुन्हा कोणी भरवू नका. कुठे कोणाकडून भरायची याचं चिंतन करा आणि त्याच्याकडून भरा. कोणाकडून एवढी खराब करू नका होती. कुणाच्या पायावर ठेवायचं हे बघा सर. तो कमीत कमी 5 लाख रुपये बरं का. मुलीच्या लग्नासाठी कमीत कमी 5 लाख रुपये लागतात. नंतर विचारेल. कमीत कमी 5 लाख रुपये बाप खर्च करतो मुलीच्या लग्नासाठी. आणि ती मग सासरी जात असताना शेवटचा विधी आहे बघा. तो हे सर्व मानपात फिरत राहते. 10 रुपयाचा 100 रुपयाचा 50 रुपयाचा. आई वडिलांच्या पायावर मस्त ठेव सरळ म्हणून बघा. आणि जाताना 15,000 रुपये वापरून घेऊन काय खराब करते पायात मस्त 100 रुपये करतात. त्याच्यातही गोंधळ झाला. एका ठिकाणी सांगितलं आमच्या संबंधाचा भाग होता. त्या मुलीने सांगितलं हो मला निश्चित अंदाज होता. मला 4 ते 4.5 रुपये 4,500 रुपये आले तिथे पाया पडताना. तिला बहीण असल्यामुळे तिने ते कलवाऱ्यांकडे दिले. तिचा निश्चित अंदाज होता 4 ते 4,500 रुपये माझे आलेले होते. पण ती म्हणे मला ज्यावेळेस कलवाऱ्यांनी पैसे दिले मी मोजले ते 2,500च भरले. म्हणजे याला म्हणतात भ्रष्टाचार. काय भ्रष्टाचार व्यापला. कलवाऱ्या सुद्धा मारायला लागल्या आहात. परमात्म्याने उदरात भाव दिला. लक्षात आलं. डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबले. परत पायावर मस्तक ठेवलं आणि आनंदाने बाहेर गेली. 5 प्रदक्षिणा घालत होते का खंबाला. बोलो बाबा 25 प्रदक्षिणा झाल्या तरी पत्नी नाही. काय करते अरे काहीतरी गोंधळ घालता येईल. लक्षात आलं हिला याच्याकरता आणत नव्हतो. हिने काहीतरी गोंधळ काही गेली आणि मला नमस्कार केला. का वेळ लावला. काय मागितलं सांग. तुमची शपथ काहीच नाही मागितलं. नाही मागितलं पण त्याने काहीतरी झक मारली नाही मागितलं. उलट तो परमात्मा मला म्हणाला काय हवं. मी सांगितलं काहीच नाही. बरेच शब्द बदलला त्याने. काय नाही सत्य सांगितलं. मागायचा संबंधच नव्हता. उदरात बाळ नाही. दृष्टीचं तेज माझ्या उदरात गेलं आणि माझ्या उदरात एक बाळ. काय या सृष्टीत कोण भाग्यवान आहे. त्या बेटीच्या रूपाने दिलेलं तत्व त्यांच्या उदरात. वाईट वाटलं का बोलो बाबा. वाईट वाटलं काय माहिती माझ्या घरामध्ये परब्रह्म वगैरे जातात. परब्रह्म वगैरे जातात. त्याला म्हणतात नाती सांभाळणं. नाती नुसती निर्माण करू नका. ती सांभाळण्याचा प्रयत्न करा. आपण नाती नुसती निर्माण केली. पसारा मानला नात्यांचा आपण. पण नाती सांभाळण्यामध्ये कमी पडतोय. आपली नाती गोट्यात केली काय. नाती गोटी झाली. गोटी शब्दाचा होत राहा. आता बोलो बाबांनी सांगितलं जा आता परत परमात्म्याकडे. पण आता मागण्यासाठी जा मागण्यासाठी. आता काय मागायचं म्हणे सांग देवाकडे जाऊन पायावर मस्तक ठेव. आणि माझ्या उदरात जो गर्भ आहे ना तो आयुष्यभर तुझं भोजन करेल. पुत्र देई नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे कन्या व्हावी भागीरथी तुझे प्रेम तुझे चित्ती ऐशे करिगा संत जना दाशी जे निचे चरणा.
पुन्हा म्हणून दाखवला. संध्याकाळी गेली काळाला परमात्म्याने विचारले, काळाला परमात्मा देवा माझ्या उदरात जो बाळ आहे आयुष्यभर तुझं ध्यान करेल, असं तुझं चिंतन करेल, तुझीच पूजा करेल. आणि हे चिंतन जीवनातील तुकोबा आहे सांगत होते. कोण पुण्य कोणागाठी विठोबा तुकोबाई ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले शिल्लक आहे माझ्या बघता 9 मिनिटं शिल्लक आहे. किती? 9 मिनिटं शिल्लक आहे. कोण पुण्य कोणागाठी ज्याशी ऐशियाची भेटी हे चिंतन आहे ना. काय साहेबांचं शरीर असेल काय पुण्य होतं त्यांच्या, फार मोठ्या महात्म्यांचा संबंध आला त्यांच्याकडे. किल्ल्याच्या दिंडीत पाय असायचे दोघंही. बाबा म्हणायचे या साहेब, काय म्हणायचे या साहेब, कृष्णा बाबा म्हणायचे तसं साहेब. संस्थेत गेले प्रत्येक शिक्षकांच्या दर्शनाला जायचे या साहेब, काय पुण्य होतं त्यांच्यासाठी. वंचना करती जन दुष्ट नष्ट, वंचना करती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती हे स्वरूप होतं. इतरांनी वंचना केली, नात्यातील गोत्यातील वंचना करत होते त्यांची, कारण ते इतरांशी फारशी उपयोगाचे नव्हते, ते साधनेमध्ये होते, त्यांना वेळ नव्हता समजायचा. विश्वा किती वेळा येत होते, किती वेळा यायचे तुमच्याकडे वर्षातून? काही कार्यक्रमाशी तरच येत होते, फिरण्याची सवय नव्हती त्यांना. चला या नात्यातून या नात्याकडे जायचं, या गोतातून त्या गोताकडे जायचंय. बहिणी होत्या, फार चांगल्या बहिणी होत्या त्यांच्या, पण त्यांना सवय नव्हती आपल्या जायची. ते जात होते तर भजनासाठी जात होते, कीर्तनासाठी जात होते, पूजेसाठी महात्म्याकडे जात होते. संसारामध्ये त्यांचा कंटाळा होता. कोण पुण्य कोणागाठी हे चिंतन आहे माझं आजचं. साहेबांचं रूप आहे. ज्याशी ऐशियाची भेटी तयार केलं, कशी केली, सर्व क्षेत्र केली. उदांड तीर्थाची पाहिली रचना. काय केलं नाही आयुष्यामध्ये. सकाळी जर पूजेला बसले तर 2 तास उठत नव्हते. चिंतन करा तुम्ही किती वेळ बसतात पूजेला. आम्हालाच वेळ नाही, अवघड आहे पूजा करत देवाची. आम्ही 1 मिनिट आपला नोकर चालू करायची राहते, गाईचा चारा टाकायचा राहतो, वेळच नाही आहे. सर्व डोक्यात बटाटे भरलेले राहतात. ते साहेब पूजेला जर बसले तर 2 तास बसत होते. अजूनही अरे हा माधव त्या दिवशी मी तो त्याची पूजा बघितली, तो पूजा 1 तास पूजा करतो, 1 तास बसत होता पूजेला. हे कुणाचे संस्कार आहे? नातू 1 तास पूजा करतोय. काय करतात नातू आपले? हिशोब करा प्रत्येकाने आपले नातू काय करतात. 1 तास पूजा करत होता तो, 1 तासानंतर बाहेर आला. हे कुणाचे संस्कार आहे? साहेबांच्या संस्काराच्या घरामध्ये. साहेबांच्या घरामध्ये एकच व्यक्ती पूजा करत होती. आपल्या प्रत्येकाच्या घरात एकच माणूस पूजा करतो. शक्यतो आपल्या घराची म्हातारी आहे तीच पूजा करते. तुम्ही पूजा म्हाताऱ्या बायांवर सुद्धा साहेबांच्या घरात सर्वच पूजा करतात. त्याची पूजा झाली की दुसरं लावतात. समीर पूजेला जर बसला तर 1 तास पूजा करतो. हे संस्कार आहे. हे कोणाचे संस्कार आहे? रोहिणी पूजेला जर बसली तर 1 तास पूजा करते.
1 तास सर्वांना संस्कार दिले साहेबांना आणि संस्काराचं शरीर कोण पुण्य कोणा गाठे ज्याशी ऐशियाची भेटी जी ही हरी धैला मनी दिले संसाराशी पाणी संसाराच्या नावे घालोने शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालोने शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला साहेब पुण्य करत होते आणि धर्म करत होते दान करत होते 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बाबा महाराज सातारकरांची ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी आणि गाथा हे 2 ग्रंथ अमेरिकन कागद आहे तुकोबारायांनी प्रत्यक्ष हस्ताक्षर केलेली पानं आहेत त्यामध्ये त्यांच्या हाताचे अभंग सगळं आहे 5,000 किंमत होती त्यावेळी 25 वर्षापूर्वी त्या गाथ्याची किंमत 5,000 होती साहेबांनी तो गाथा घेतला आणि मला दान दिला माझ्या घरामध्ये त्या गाथ्यावर मी साहेबांसाठी पारायण केलं 1 वर्ष माझ्या मते आईसाठी केलं ना